संत दयाबाई आंबेडकर बालकाश्रम ही शाखा आणि या शाखेतील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आता हे संमेलन मला दुसरं संमेलन आहे। गेल्या वर्षी पहिलं झालं त्यावेळी मला काही अन्य कारणामुळे होता आलेलं नाही आहे। आता मी काही जास्त बोलत नाही आहे। अध्यक्षांना काय करायचं आहे, अर्जंट काम आहे, पण अध्यक्षांना फक्त सूचना करण्यासाठी मी आलेलो आहे। अध्यक्ष, आता हे जे आहे ते माझे मित्र आहे, मी हक्काने सांगतो। तर ही संस्था जी आहे ती 13 वर्षापूर्वी काही अंतर्गत बाबीमुळे बंद केलेली आहे। शासनाने मान्यता काढलेली नाही आहे, मान्यता चालूच आहे। 200 मुलांचं मान्यता आहे, 200 मुलांचं वसतिगृह, निवास, शिक्षण सगळी व्यवस्था आहे। हे काही अन्य कारणामुळे संस्थेच्या बंद पडलेलं आहे। आणि संस्था जी आहे त्या संस्थेचे फक्त 11 वाडी होते, 11 वाडीपैकी एकच सदस्य कार्यरत आहे, भगवान भाऊ। बाकी सगळे जे आहे ते सगळे काय झाले, एक्सपायर झालेले आहेत। त्यामुळे कायदेशीर अधिकार मालक ते आहे। माझी तुम्हाला विनंती अशी आहे की आता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहात, आपले आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अगदी जिव्हाळ्याचे आहेत, ते मला माहीत आहे, बाकीच्या माहीत नसलं नाही। तर आपल्या शब्दाला किंमत आहे भारतीय शासनामध्ये। आपल्याला माझी एवढी विनंती आहे की हे जे बंद पडलेलं आहे कायदेशीर व्यवहार, एक संचालक आहेत भगवान भाऊ, मालक होल अँड सोल तेच आहेत। तर भगवान भाऊंना काय करावं, थोडा आधार द्यावा, खांद्यावर हात टाकावा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सहकार्यानं हे बंद पडलेलं जे आश्रम आहे, म्हणजे बंद केलेलं, बंद पडलेलं नाही, मानण्याचा आहे, लॅप झालेली नाही आहे। तर हे एवढं आपल्या प्रयत्नांना आपण काय करावं, पूर्व सुरू करावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं, सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करत आहे। त्यासाठी मी काय केलं आहे, आपलं प्रोटोकॉल सोडून अगोदर वेळ मागून घेतला आणि आपल्याला विनंती करत आहे। त्या विनंतीचा आपण यथोचित काय करावा अशी संस्थेच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि त्यांच्या गुरुजनांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे। धन्यवाद।